नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्रातील सर्वात आनंदी शेतकऱ्याची मुलाखत आज आपण घेणार आहोत. कारण आज शेतकरी जर पाहायला गेला शेतकरी मित्रांनो, तर अतिवृष्टी असो, नापिकी असो, मालाला भाव नाही, अशा खूप गोष्टीमुळं नर्वस असतो, दुःखी असतो. परंतु अशा सर्वांमधूनही एखादा शेतकरी असा असतो, तो दिलखुलास बोलतो, दिलखुलास उत्पन्न किती झालं सांगतो आणि सर्वात आनंदी आहे असं तोंडानं सांगतो. असे शेतकरी खूप कमी असतात आणि अशाच शेतकऱ्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. कारण त्या शेतकऱ्यानं दगड, धोंडा, गोटा अशा असलेल्या जमिनीमध्ये बोर मारून अख्ख्या वडिलांनी स्वप्नात येऊन स्वतः सांगितलं, की या ठिकाणी पाणी आहे, ते पाणी तू तिथं बोर मार आणि त्या ठिकाणी बोर मार आणि द्राक्षबाग लाव. तरी त्या शेतकऱ्यानं त्या पद्धतीनेच करून आज एक मोठं यश मिळवले. आज तो लाखात खेळतोय. त्या अगोदर मुलाखतीच्या अगोदर आपण नेमकी त्याची बागेला आज सध्या माल किती आहे, त्याची बाग नेमकी कशी आहे हे पाहू आणि त्याच्यानंतर त्याची मुलाखत घेऊ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणायला काय हरकत नाही आहे, कारण दिलखुलास बोलणारा शेतकरी पहिल्यांदाच सापडला महाराष्ट्रात म्हणायला काय हरकत नाही. तर पाहू त्या शेतकऱ्यांची बाग कशी आहे आणि त्याच्यानंतर लगेच आपण त्या शेतकऱ्याची मुलाखती पाहू. बसू इथं बागतच बसू. स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहोत की ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये दगड, दोंडा, डोंगराळ भाग असा भाग असताना स्वतःच्या कष्टातून, वडिलांच्या पुण्याईतून आज या शेतकऱ्यानं एक महाभयानक उत्पन्न या शेतीतून काढलेलं आहे. कारण ज्या शेतामध्ये पाण्याचा थेंब नव्हता, याच्या 2 पिढ्या अशा गेल्या की जेणेकरून पाण्या वाचून आईवडिलांनी शेती केलेली नाही. आईवडिलाच्या अगोदरची पिढीने ही शेती केलेली नाही. कारण फक्त दगडं, माळरान आणि गोट्या असल्यामुळं फक्त जनावरं सांभाळून शेती करत असलेल्या पिढीतून परत नंतरच्या आलेल्या यांच्या पिढीमध्ये जो यांचा वडील होता, त्या वडिलांनी स्वतः स्वप्नात येऊन असं सांगितलं की ज्या ठिकाणी पाणी आहे तो पाण्याचा पॉईंट त्यांनी दाखविला आणि ते पाणी काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून या शेतकऱ्यानं आज पाणी केलेलं आहे आणि आज 4 ते 5 वर्ष लाखामध्ये खेळत आहे. ज्या शेतामध्ये पोतभर ज्वारी निघत नव्हती, पोतभर हायब्रिड निघत नव्हतं, अशा शेतामध्ये आता लाखावर उत्पन्न निघत आहे. अशा शेतकऱ्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत की नेमकं जेव्हा वडील यांचे वारले तेव्हा यांनी नेमकं स्वप्नात येऊन काय सांगितलं व पुढची प्रगती त्यांची कशी झाली या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर ही मुलाखत शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांची जे यश मिळवले या शेतकऱ्याने आणि त्या यश हे जगालाही दाखवावं लागेल. कारण जेणेकरून अशा माणसांनी काही नसताना एवढं करू शकतात तर इतर शेतकरी का करू शकत नाहीत आणि अशी प्रेरणा इतर शेतकऱ्यांनी घ्यावी या व्हिडिओचा एक हेतू आहे. तर आपण त्यांची संपूर्ण माहिती पाहू की नेमकं त्यांनी सुरुवातीपासून काय केली, यांची पार्श्वभूमी पहिली कशी होती, परिस्थिती काय होती आणि आज परिस्थिती कशी झाली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू.
नेमकं विचारू, तुमचं नाव काय सांगा? महादेव वसंत मोहिते, राहणार चिवरी. माझा पहिला प्रवास की बाबा मी पहिल्यापासून 27 वर्षे रोजगार केला होतो. 27 वर्ष रोजगार केल्यानंतर की बाबा माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं. लग्नाला मी 2 एकर जमीन खरेदी दिलतो आणि माझी 2 एकर बाग लावलेली होती. आता कसं होतं की काय होतं की पण माझी पहिल्याच वर्षी 6 लाखाची बाग झाली. मी 4 वर्षाचं बोलून बाग दिलतो. मी 2 वर्षात 6 लाख फिडून माझी दुसऱ्या वर्षी 8 लाखाची बाग झाली. तिसऱ्या वर्षी 9.5 लाखाची गेल्या बारा झाली. आज 4थं उत्पन्न आहे माझं. आज कमीत कमी माझं 27 ते 28 30 टनाच्या आसपास माझं उत्पन्न होईल. आणि माझा वडील वारल्यानंतर 4थ्या दिवशी माझ्या वडिलांनं मला सांगितलं की बाबा ह्या अमुक ठिकाणी पाणी बोर मार, आणि बोर मारल्यानंतर इथं पाणी लागल. 30 फुटापासून मला जी पाणी आहे 150 फुटापर्यंत, आज मला 5 इंची पाणी आहे. आज दुष्काळात सुद्धा माझ्या बोरला पाणी असं कमी नाही की आज माझं 10 ते 20 एकर भरणं भिजविलं एवढं बोरला माझ्या पाणी आहे. आणि असं माझ्या वडिलाचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी की असं भरघोष आशीर्वाद आहे. आज मला कुठलंही रुपयाचं ते मला देणं नाही. आज मला 25 लाख रुपये देणं होतं आज बागवर. आणि माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादानं माझं सगळं क्लिअर खट्ट माझा झालेला आहे. आणि मला कसलीही नाही. माझ्या 2 मुलगाची लग्न झालीत. एक मुलगा आहे 12वीला, 2 मुलगाची लग्न, 2 नाती, 1 नातू आहे. आता सध्या माझ्या बांधाच्या कडेलाच मी शुक्राचार्य शिवाजी आर्गे यांना मुलगी दिलेला. गावात 15 एकर जमीन आहे. इथं गावात सुखी समाधान आहेत सगळे. आणि माझं जे कुटुंब परिवार आहे मी सगळं निवांत आहे. मला कुणाचंही रुपयाचं देणं नाही आणि काही नाही. आज मी बागावर माझ्या 1 एकरात असं सुखी समाधान निवांत आहे. असं मला कुठल्याच गोष्टी टेन्शन नाही. आणि चिवरी लक्ष्मीच्या कृपेनं माझं आणि आई वडिलाच्या चरणी माझं सगळं सुखरूप चांगलं आहे. मला आत्तापर्यंत कुठल्याच 1 रुपयाचं झळ पोचलेलं नाही. मला एकदम सुरक्षित मला लक्ष्मीनं माझ्या आई वडिलांनी आशीर्वादानं मला सगळं प्राप्त झालेलं आहे.